जळगाव शहराचं वैभव असलेल्या मेरून तलावामध्ये परिसरातील नव्याने वाढलेल्या वस्त्यांचं थेट सांडपाणी सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता जळगाव शहराचं वैभव जे आहे धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता ज्या ठिकाणाहून हे सांडपाणी तलावामध्ये सोडलं जातं त्या ठिकाणी आहे। दृश्यांमध्ये आपण बघतो आहे की दोन मोठ्या ड्रेनेज पाईपच्या माध्यमातून या परिसरामध्ये ज्या नव्याने वाढीव वस्त्या निर्माण झालेल्या आहेत त्याचं थेट सांडपाणी जे आहे या तलावामध्ये सोडलं जात आहे। त्या पाण्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नसून थेट दूषित पाणी तलावात सोडल्यामुळे तलावाचं पाणी जे आहे दूषित झालेलं आहे आणि त्यामुळेच आता या दूषित पाण्यामुळे तलावात जलपर्णीसुद्धा वाढायला लागलेली आहे आणि चहूबाजूने अशाच पद्धतीने सांडपाणी सोडलं जात असल्यामुळे तलावाचं जे वैभव आहे कुठेतरी धोक्यात आलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासक डॉक्टर राजेंद्र गाडगे सर आहेत। सर काय सांगणार या ठिकाणी तलावाचं वैभव जे आहे ते धोक्यात आलेलं आहे? TV9च्या माध्यमातून मी आधी प्रथम बाटली दाखवतो। हे आत्ताच आम्ही तलावातनं पाणी काढलेलं आहे आणि या ड्रेनेजमुळे काळं कुट्ट पाणी झालेलं आहे। तर या तलावाचं जेवढं क्षेत्र आहे त्याच्या सगळ्या बाजूनी ड्रेनेज सोडण्यात आलेलं आहे। काही शोष खड्डे करून त्याच्यातही ड्रेनेज सोडलेलं आहे आणि 15 वर्षापासून आम्ही याची ओरड करतो आहे। स्थानिक प्रशासनाला, प्रदूषण महामंडळाला, मुख्यमंत्र्यांना मी स्वतः जातीने अनेक पत्र लिहिलेली आहेत, तक्रारी दिलेल्या आहेत, फोटो काढून पाठवलेले आहेत। यूट्यूबवर माझ्या स्वतःच्या व्हिडिओ आहेत, पण याची दखल घेतली जात नाही। एकदा एक आयुक्त म्हणाले होते आमच्याजवळ पैसेच नाहीत। एक नगरसेवकांना भेटलो होतो, तेही म्हणाले आपल्याजवळ पैसेच नाहीत, त्याच्यामुळे उपाययोजना करायला आपल्याला काही उपाय नाही। सर तुम्ही या संदर्भात उपाय पण सुचवले। मी याच्या संदर्भात उपाय असा एक आधीचा हा जो आत्ता महापालिकेने उपाय सांगितलेला आहे की आम्ही इथे जलनिस्सारण प्रकल्प, शुद्धीकरण प्रकल्प उभा करू, तर त्याचा मला तत्वतः विरोध असा आहे की तो जो बंद पडला आणि त्या मेरून तलावाच्या पाशी उघडणार आहेत, तर ते बंद पडल्यावर त्याचं सगळं पाणी ते हजारो क्युसेक तलावात सोडून देतील। त्यापेक्षा याचा धोका काय आहे? सध्या याचा प्रचंड धोका हा आहे की इथली संपूर्ण जलसृष्टी नष्ट होईल, मासे नष्ट होतील, कुठल्याही पक्ष्याला इथे अन्न नसल्यामुळे जे काय आता मोजकेच पक्षी शिल्लक राहिलेले आहेत त्या प्रदूषणामुळे ते सुद्धा नष्ट होतील आणि हा जो विविधतेने संपन्न असलेला वारसा आहे तो नष्ट होईल। अक्षरशः वारसा स्थळाचा दर्जा देण्याची गरज आहे, पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। याचा काहीतरी वेगळा हेतू आहे असंही मला सांगण्यात आलेलं आहे की हे जर प्रदूषित पाणी झालं तर मग पुढे अहवाल येईल की आता हे लायकीचं नाही आहे, याच्यावर भर टाका आणि बांधकामं करा। तर हे सगळे धोके लक्षात घेऊन आणि TV9ने याची दखल घेतली त्याच्याबद्दल मी आभारी आहे आणि हे लवकर प्रश्न सुटावा हीच इच्छा आहे। तर अशा पद्धतीने हे राजेंद्र गाडगे सर आहेत। गेल्या 15 वर्षापासून महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करत आहेत। मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी पत्र लिहिलेली आहेत, मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या महापालिका प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संशयसुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। या संदर्भात जर वेळीच उपाययोजना केल्या नाही, लक्ष दिलं नाही तर जळगाव शहराचं हे वैभव कुठेतरी नामशेष होईल असा धोकासुद्धा त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे। त्यामुळे याकडे वेळीच लक्ष दिलं जावं आणि उपाययोजना केल्या जाव्यात, जेणेकरून या वैभवाचं जतन होईल, संवर्धन होईल। नाहीतर पुढच्या काळामध्ये या ठिकाणची जैवविविधता ही संपूर्णपणे नष्ट होऊन हे वैभव कुठेतरी संपुष्टात होईल, नामशेष होईल, यात शंका नाही। कॅमेरा पर्सन वसीम खान सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।